प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज ना तांदळाचे पकोडे बनवून दाखवणार आहे। चला मग त्याचे साहित्य दाखवते काय काय आहे ते। मी तुम्हाला ना तांदळाचे पकोडे दाखवते। त्याच्यासाठी मी हे 2 तास तांदूळ भिजवून घेतलेले आहेत। बघा आता हे मी मिक्सरला लावणार आहे। आणि हा उकडलेले बटाटे घेतले 2 मी मोठे, मिरची घेतलेली आहे मी, हे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतली, जिरं घेतले, खायचा सोडा घेतलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ आहे। हे बघा हे तांदूळ आहेत ना, हे मिक्सरला मी चांगली पेस्ट करून घेते। याची जास्त पातळ नाही, असं घट्टच करून घेते, कारण आपल्याला याचे पकोडे बनवायचे आहेत ना म्हणून। आणि छान होतात। कधी कंटाळा आला ना घरी आपल्याला काय खायचं वाटलं ना कशी बनवायची। हे आता सगळे तांदूळ आहेत ना, हे मी मिक्सरला लावून घेते। हे बघा तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत। हे बघा वाटून घेतले, असे बारीक वाटून घ्यायचा तांदूळ। आपण भिजवलेले तांदूळ आहेत हे। आता मी हे काढून घेते। हे बघा हे पीठ काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी हा बटाटा टाकते, जिरं टाकते, जिरं जरा जास्त टाकायचं, छान लागतात पकोडे। मिरची टाकते, मी अशी कापून टाकली आहे, तुम्हाला जर ठेचा टाकायचा तर तुम्ही टाकू शकता। कोथिंबीर टाकते, हा बघा खायचा सोडा घेतलेला आहे मी, तो टाकते, चवीनुसार मीठ टाकते। आता मी हातानेच एकजीव करून घेते, कारण बटाटा वगैरे हे सगळं एकजीव व्हायला पाहिजे ना, आणि मस्त पकोडे होतात बघा तुम्ही असे करून। हे बघा पकोड्याचं पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे, बघा किती मस्त मळून घेताना असं घट्टच करायचं। आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आता तेल गरम झालेलं आहे। आता मी पकोडे घालते, आणि थोडंच तेल टाकायचं, जास्त टाकायचं नाही तेल, आणि छान होतं, तुम्ही करून बघा असे। हे बघा असे कुरकुरीत करायचे, आणि हे तांदळाचे आहे, तांदळाचे असल्यामुळे ना हे कुरकुरीत होणार आपणच। बघा किती मस्त कलर आलेला आहे। आणि मंद आचेवर ना असे शिजवून घ्यायचे, आपण तळून घ्यायचे, कारण तुम्ही मंद आचेवर तळाल ना तरच ते आतून शिजतील ना। हे बघा किती मस्त कुरकुरीत पण झाले आता, आणि छान लागतात। तुम्ही करून बघा असे, आणि कमेंट करून नक्की सांगा, जास्तीत जास्त शेअर करा। हे बघा असे बनवून घ्यायचे। हे बघा असे कुरकुरीत आवाज येतोय बघा तुम्हाला। हे बघा किती मस्त झालेत बघा। आता हे झालेले आहेत, आता मी हे काढून घेते। बघा किती आवाज छान येतो बघा। अशा पद्धतीने आता हे सगळे ना करून घेते। हे बघा 1 वाटी तांदळामध्ये एवढे पकोडे तयार झालेले आहेत, आणि बघा कशी मस्त झालेली आहेत, तुम्हाला दाखवते मी। हे बघा किती छान झालेत बघा, आणि एकदम लुसलुसीत झालेले आहेत मस्त। तुम्ही घरी बनवा मस्तपैकी, आणि खा, आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते। बघा किती छान झालेले आहेत, आणि किती झालेत बघा। हे बघा तांदळाचे पकोडे तयार झालेले आहेत। आवडले जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, आणि सबस्क्राइब करा। आणि अशा साध्या पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा, 1 नंबर होतात। चला मग बाय। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आणि बेल आयकॉनला नक्की दाबा।